कारण आज पुन्हा एकदा विरोधकांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। मविया आणि मनसे यांचं शिष्टमंडळ पुन्हा निवडणूक आयोगांची आज भेट घेतील। काल खरं तर चर्चा झाली, पण या चर्चेनं काही समाधान झालेलं नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा आज ही भेट होईल। विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देण्याकरता आयोगानं वेळ मागितलेला होता। या भेटीनंतर मविया आणि मनसेची आज संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आज पुन्हा एकदा भेट होणार आहे। साधारणतः 11 वाजता या भेटीला सुरुवात होईल। निश्चितच लाघवी, कारण काल जी भेट झाली त्यावेळी अनेक प्रश्न जे आहेत ते महाविकास आघाडीचे आणि मनसेच्या नेत्यांकडून उपस्थित करण्यात आले होते। मात्र ह्या सगळ्याच प्रश्नांना निवडणूक आयोगाकडे कोणतेही ठोस जे उत्तर आहेत ती देण्यात आली नाहीत, म्हणून आज पुन्हा एकदा ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। काल आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या पुढ्यात अनेक प्रश्न जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा शेकापचे जयंत पाटील असतील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील किंवा मग जितेंद्र आव्हाड असतील आणि उद्धव ठाकरे, या सगळ्यांनीच अनेक महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले होते। ज्या पद्धतीत निवडणूक कार्यपद्धतीमध्ये जी शंका उपस्थित केली गेलेली आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही आहे। खरं तर अनेक नावं जी आहेत ती दुबार मतदार झाल्याची यादी जी आहे ती देखील समोर मांडण्यात आली होती, पण त्यात देखील कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही आहे। यावरती जयंत पाटलांनी देखील काल जर आपण पाहिलं तर त्यांनी या याद्यांमधनं जी नावं आहेत ती वगळण्यात यावी, दुबार मतदान झालेलं आहे ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काढण्यात यावा असा देखील प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे कोणतंही उत्तर नव्हतं। त्यामुळे येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये घोळ होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे नेते आणि सोबतच मनसेचे नेते आज पुन्हा एकदा निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त यांची या विभागातील सगळ्याच अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। आज पुन्हा एकदा अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाणार आहेत। यावरती निवडणूक आयुक्तांकडनं किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडनं काय ठोस उत्तरं दिली जातात का हे पाहणं महत्त्वाचं राहील। दुसरीकडे ह्या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती देखील होणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीसोबत आज राज ठाकरे या संयुक्त पत्रकार परिषदमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील। त्यामुळे आज नेमकं आपण पाहतो या बैठकीनंतर समाधानकारक अशी उत्तरं दिली जातात का निवडणूक आयोगाकडनं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। लाघवी। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।